शेरी चिकलठाण प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत। राहुरी तालुक्यातील शेरी चिकलठाण हे गाव डोंगराच्या कडेला निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं असं गाव आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने शेती करणारे शेरी चिकलठाण येथील यशवंत शेतकरी माऊली गायकवाड आज आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर सुमित गायकवाड हे दोघं बंधू खरं तर योग्य पद्धतीने शेती करतात आणि जो झेंडूचा प्लॉट आपण बघतोय त्या प्लॉट बद्दल जाणून घेऊयात सुमित गायकवाड आणि माऊली गायकवाड यांच्याकडे। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल तुमच्या या झेंडूच्या बहरलेल्या प्लॉट बद्दल? झेंडूच्या बहरलेला प्लॉट सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस झेंडूला अतिशय मंदी म्हणजे 5 रुपये किलो बाजार होता आणि कोणाचीच परिस्थिती नव्हती का झेंडूची लागवड करावं। म्हणजे गावात कोणाला रोप जरी रॉयल ऑरेंज रोप आमचं उरलं होतं 5000, शेजारी पाजारी शेतकऱ्यांना म्हणलो तुम्ही लागवड घ्या, ट्रायल घ्या, कोणी तयार नव्हतं म्हणून आम्ही ऊसातही एक 10 गुंठे झेंडू लागवड केला आणि लागवड केल्यानंतर आम्हाला थोडंसं सानमोडीचा प्रॉब्लेम आला। त्याच्यानंतर प्लॉट एकदम जबरदस्त आम्ही स्लरी सोडली, त्याला जीवामृत टाकायचे स्प्रे दिले आणि थंडीतही वातावरण जिथं डॅमेज होतं त्या वातावरणातही स्लरीने आणि ताकाने तो झेंडू तग धरण्याची क्षमता दिली आणि त्यामुळे या प्लॉटचे सगळे फुलं एकसारखे एक समान दिसू राहिले आणि प्लॉटही सगळा जो हेल्दी दिसतो याला नैसर्गिक ट्रीटमेंट जास्त प्रमाणात वापरल्यामुळं बाकीचा प्रॉब्लेम कमी आला आणि केमिकलचे बी फवारे मारले आम्ही पण प्रमाण कमी प्रमाणात वापरले गेले। रॉयल ऑरेंजचं अतिशय प्रतिकूल वातावरणातही हे पीक अतिशय जोमाने वाढतं, त्यामुळे आम्हाला ही व्हरायटी सोडून दुसरी व्हरायटी लागवड करायची नाही। आता भविष्यातही लागवड करताना आम्ही रॉयल ऑरेंजलाच पहिला सागर सीडच्या रॉयल ऑरेंजलाच पहिला पसंती देणार, मग बाकीच्या व्हरायटींची विचार करणार असं करतो। सागर किंग आणि रॉयल किंग आम्हाला रॉयल किंग 2 एकर लागवड केलेली साधारण 18 ते 20 टनाची अपेक्षा आहे। आतापर्यंत आमचा 5 टन माल गेलाय आणि अजून 15 टनाची अपेक्षा आहे कमीत कमी 3 ते 4 तोड्यामध्ये। आणि मिळणारा जो भाव आहे किंवा मार्केटमध्ये या व्हरायटीला मिळणारा मान आहे याबद्दल काय? मार्केटमध्ये व्हरायटी कलकत्ता आणि त्यांच्यापेक्षा जास्त पसंतीने विकली जाते। गोल्डन स्पॉट वगैरे ज्या इतर व्हरायटी त्यांच्यापेक्षा जास्त पसंतीने मराठी विकली जाते आणि मालही टिकायला चांगला आहे। फुल दाबून परत थोड्या वेळाने परत ते सरळ होतं, म्हणजे कडकपणाही फुलामध्ये जास्त आहे, जाळी जास्त आहे आणि फुलामध्ये भेसळीचं प्रमाण अतिशय नगण्य म्हणजे 1% नाही। जे पाकळीचं प्रमाण येतं ते बिलकुल नाही येत याच्यात। खरं तर शेतकरी बांधवांना नेहमीच विकण्याची ही अडचण येत असते आणि मार्केटिंग मध्ये कुठेतरी आजही आम्ही कमी पडतोय अशी चर्चा होत असते, पण जर उत्कृष्ट पद्धतीचं उत्पादन तुमचं असेल तर व्यापारी तुमच्यापर्यंत निश्चित येतात। असा अनुभव तुम्हाला मग रॉयल ऑरेंज मध्ये आला का? हो, रॉयल ऑरेंज ही व्हरायटी सुरुवातीला नवीन होती आणि ज्या व्यापाऱ्याला विकायचं तो म्हणला अगोदर सॅम्पल पाठवा, पण प्लॉट आपला मोठा असल्यामुळे तो पाहायला आला आणि त्याला व्हरायटी पसंत पडली। मग तिथून पुढे आपलं 300 किलो 500 किलो अशा प्रमाणात ती पहिला दुसरा तोड्यापासून चालू झालं। मागणी वाढत चालली आणि आता व्यापाऱ्यांचे फोनवर फोन येतात, हा म्हणतो मला टाक, तो म्हणतो मला टाक। आणि व्यापाऱ्यांसोबत आता शेतकरी पण तुमच्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी आले का? शेतकरी भरपूर येतात पाहण्यासाठी, ज्याला झेंडू लागवड करायची कुठली व्हरायटी भारी आहे याचा अभ्यास करण्यासाठी भरपूर शेतकरी येतात। आणि मग तुम्ही त्यांना सांगता तुमची पहिली पसंती? हो, आपण जी व्हरायटी लावली त्या हिशोबाने लोक लागवड करतात। म्हणजे सागर बायोटेकचं रॉयल ऑरेंजची लागवड करतात। शेरी चिकलठाण परिसरामध्ये नीता गायकवाड आज आपल्या सोबत आहेत, ज्यांनी रॉयल ऑरेंज झेंडू पीक हे विदाऊट मल्चिंग ऊसामध्ये आंतरपीक म्हणून केलेले आहे। नीताताई, काय सांगाल तुमच्या ऊसामध्ये असणाऱ्या आंतरपीक झेंडू पिकाबद्दल? झेंडू हा आम्ही पहिल्यांदा ट्रायल घेतलाय। जास्तीत जास्त शेतकरी ऊसामध्ये कोणतं पीक घेतात, एकतर बटाटा, मका किंवा कांदे, पण आम्ही पहिल्यांदाच झेंडू हा पीक घेतला तर खूप सक्सेस झालेला हा प्लॉट आणि ते पण विदाऊट मल्चिंगचा आहे आणि फुलांची साईज पण एकसारखी आहे आणि पीक पण भरपूर प्रमाणात, अवरेजला पण भरपूर प्रमाणात। आज दुसरा तोडा केलेला आहे आणि या कॅरेट मध्ये दुसऱ्या तोड्याला 100 कॅरेट निघाले। एका कॅरेट मध्ये 10 किलो माल निघाला आणि 30 रुपये किलो प्रमाणे जागेवर दिलेला आहे। सुरतला पाठवलेला आहे। सुरतला? हा।
तोडा केलेला आहे आणि एक कॅरेट मध्ये 10 किलो माल बसतो, असे 100 कॅरेट भरलेले. या तोड्यात 10 किलो प्रमाणे 1 टन माल झालेला आहे आणि हा 30 रुपये किलो प्रमाणे माल दिलेला आहे आणि हा जागेवर दिलेला आहे. हा सुरतला पाठवणार आहे आम्हाला. हे सुरतचे व्यापारी आहेत आकाश डोके, यांनी माल फाटीचे व्यापारी आहेत आणि यांनी जागेवर माल खरेदी केलेला आहे, ते सुरतला पाठवते.